सो हाय हॅलो नमस्कार, कसं आहे सगळे. तर आजचा हा 2 दिवसाचे व्लॉग आहेत, कारण मला वेळच मिळाला नाही. शूट करून ठेवले होते व्हिडिओ, पण एडिट करायला वेळ नाही, कारण आता शाळा सुरू झाल्यात आणि बरीच कामं आहेत. सो आठवडी बाजार होता आणि भाजीपाला आणले, कारण आता टिफिनला भाज्या लागत आहेत. सो तुम्ही बघू शकता, भेंडी आणली, वाली आणलेत, टोमॅटो आणलेत आणि चिरमुले पण आणलेत आम्ही, कारण आता सर्दीसाठी चांगले आहे. शेव आहे बारीक. सो तुम्ही पण बघू शकता. त्यानंतर मी नाश्त्याची तयारी केली. नाश्ता मिस्टर जाऊन मिस्टरांनी घेऊन आणले होते आणि मी तोपर्यंत नाश्ता करून ठेवला. तर म्हटलं टिफिनला चपात्या हव्यात आणि त्यांनाही टिफिन लागतो. सो इथे हिरव्या वाटाण्याची आमटी आहे, रस्सा, पातळ रस्सा, आणि वालीची भाजी केली होती. त्यानंतर भात, आमटी आणि वालीची भाजी असा टिफिनचा बेत होता. आणि सकाळी तेच मुलीला पण चपाती आणि भाजी दिली होती. त्यानंतर म्हटलं भजी खाऊया, भजी खायचा मूड होता. सो कांदा भजी आणि बटाटा भजी केली होती. तर ती भजी भाजता मुलांनी खाल्ली होती, कारण खूप दिवसांनी असं काही केलं की तोंडाला पाणी सुटतं. सो तुम्ही बघू शकता, कांद्याची भजी मी आधी करून घेतली आणि जरासं बेसन मॅरिनेट जे मी फेटून ठेवलं होतं ते उरलं होतं, म्हणून बटाटा एक स्लाईस करून घेतले आणि ते डीप फ्राय करून घेतलेत. तर बटाटा भजी आमच्याकडे कोणाला आवडत नाही, ती फक्त रव्यामध्ये भाजलेली आवडतात. सो त्यानंतर तुम्ही बघू शकता, ही आमटी आहे, अख्खा मसूर आमटी आहे. म्हणजे त्याला मी काय म्हणतात, खोबऱ्याचं वाटण घातलेलं नाही, नुसती मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता, हिंग, पाचका मसाला, गरम मसाला आणि मसूर अशी काही फोडणी देऊन तो अख्खा मसूर केला आहे. त्यानंतर म्हणजे सोमवारची सुट्टी असल्यामुळे मिस्टर बसले होते, त्यामुळे ते दमून आले होते, बाहेर कामालाच गेले होते आणि सो त्यांचं वेळ जात नव्हतं. त्यानंतर मुलगी शाळेत होती, त्याची वाट बघत होती. तर ह्याचं स्कूल 15 जूनला सुरू झालं, पण मी काही कामानिमित्त गेले नव्हते त्याला घेऊन. तर आज गेले होते. तर बघू शकता त्याचा कसा क्लासरूम आहे. पहिला दिवस मुलांना म्हटलं की रडण्याचा त्यांचा दिवस जातो, आणि ते संध्याकाळी आमचा असा वेळ जातो की मुलीला अभ्यास होता. 16 जूनपासून अभ्यास सुरू केला तिला द्यायला, आणि त्यानंतर हा संध्याकाळी झोपला होता, कारण दुपारी आमच्याकडे लाईट नव्हती. काल आठवड्यातनं एकदा लाईट जाते, पूर्ण दिवस लाईट नसल्यामुळे तो झोपला. त्यानंतर रात्री आम्ही जेवणाला भाकरी भाजली. मी जेवण करत नाही, सो त्यामुळे भाकरीच भाजली. मिस्टर जेवले, मुलगी जेवली, हा काय जेवला नाही. सो भाकरी भाजण्याचा कार्यक्रम, मी म्हणजे 2च भाकऱ्या भाजल्या. त्यामुळे भाकरी 2च भाजल्यामुळे भाकरी काही जास्त मी खाल्ली नाही, कारण मी आता अवॉइड करते रात्रीचं जेवण. 6 नंतर मी शक्यतो काही खात नाही आहे. खूपच भूक लागली तरच मी जेवते. त्यानंतर बघा तुम्ही, भाकरी मी भाजून झालेल्या आहेत. 2च भाकऱ्यांना काही वेळ लागत नाही, जास्त 5-7 किंवा 10 मिनटं असतील धरा. सो आज मुलगा पहिल्यांदा शाळेत गेला, खूप रडला, कारण आपण पण तेव्हा रडलो होतो खूप. म्हणजे आपल्या आईचं पण तेव्हा काळीज हल्लं असेल, कारण बाळ आपल्या एवढं रडतं आहे. मी पण काळीज घट्ट करून गेली होती, कारण मुलगी जेवढं रडत होती. 2 दिवस यामध्ये सगळं 2 व्हिडिओज ठेवायचे राहील. सो एकदम माझं जेवण टाकलं एका दिवसाला, एवढं जेवण मी काही बनवलं नाही. सो व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, शेअर करा.